ठरलं तर मग मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागात अर्जुनने सायलीला चिठ्ठी लिहिण्यासाठी खूप सारी प्रॅक्टिस केलेली असते. खरं तर चैतन्याने त्याच्याकडून प्रॅक्टिस करवून घेतलेली असते. ज्यावेळी अर्जुन ती चिठ्ठी लिहून पूर्ण करतो तेव्हा चैतन्य त्याला सांगतो की ही झाली आपली प्रॅक्टिस, आता खऱ्या अर्थाने तुला सायलीसाठी चिठ्ठी लिहायची आहे. तेव्हा अर्जुन थोडासा गडबडतो, परंतु अर्जुन सायलीसाठी कितीही मेहनत घ्यायला तयार असतो. म्हणूनच चैतन्य सांगेल त्याचप्रमाणे अर्जुन आता चिठ्ठी लिहायला घेतो. चैतन्य तिथे अर्जुनला सांगतो की तर आता खऱ्या अर्थाने तुला चिठ्ठी लिहायची आहे तर सुरुवातीला लिही की मिसेस सायली आय लव्ह यू. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो की मिसेस सायली की फक्त सायली, आणि तो पुन्हा सायलीमध्ये हरवून जातो. चैतन्य आता खूप वैतागलेला असतो अर्जुनवरती आणि चिडूनच चैतन्य म्हणतो की अर्जुन जे काय लिहायचं आहे ते लिही बाबा, परंतु पटकन लिही. अर्जुन चैतन्याला म्हणतो की हा लिहितोच आहे आणि त्याच नंतर अर्जुन त्या चिठ्ठीवरती लिहितो की मिसेस सायली आय लव्ह यू. आणि ते लिहित असताना अर्जुन इतका उशीर लावत असतो की चैतन्य आता खूपच वैतागतो. त्याच नंतर अर्जुन चैतन्याला म्हणतो की खरंच खूप छान लिहिलं आहे ना मी. चैतन्य म्हणतो की वा क्या बात आहे अर्जुन. पुढे चैतन्य अर्जुनला प्लॅन सांगतो की आता हीच चिठ्ठी आपण खालती घेऊन जाऊयात आणि सायली वहिनींना जिथे दिसेल त्याच ठिकाणी ठेवूयात, म्हणजे सायली वहिनींना कळेल ना की तुझंही त्यांच्यावरती प्रेम आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की येस, आणि अर्जुन वेड्यासारखा पुन्हा सायलीमध्ये हरवून जातो. परंतु सायलीला चिठ्ठी देण्यापूर्वीच अर्जुन खूपच घाबरून गेलेला असतो. तो चैतन्याला म्हणतो की चैतन्य आपण मिसेस सायलींना ही चिठ्ठी देऊयात, त्या चिठ्ठी वाचतीलही, परंतु जर त्यांनी ही चिठ्ठी वाचली आणि त्यांना हे सगळं नाही आवडलं तर त्या घर सोडून निघून जातील ना, आणि त्या घर सोडून निघून गेल्या तर काय करायचं. अर्जुन खूपच घाबरलेला असतो. चैतन्य पुन्हा संतापतो. तो अर्जुनला म्हणतो की अर्जुन अरे तू आत्ता परीक्षेला बसला आहेस ना, मग रिझल्टचं टेन्शन नको ना घेऊ. हे बघ, आपण ही चिठ्ठी सायली वहिनींपर्यंत पोहोचवूया, त्यानंतर सायली वहिनीची जी रिॲक्शन असेल ती असेल, आणि मला खात्री आहे की या परीक्षेमध्ये तू पासच होतील, आणि जरी नाही झालास तरी माझा खांदा आहे ना तुला रडण्यासाठी. असं ज्यावेळी चैतन्य अर्जुनची मस्करी करतो, अर्जुन चिडूनच चैतन्याला एक फटका मारतो. परत चैतन्य अर्जुनला म्हणतो की अरे टेन्शन नको ना रे घेऊ, तू नक्की पास होणार आहेस तुझ्या या प्रेमाच्या परीक्षेमध्ये. त्यानंतर अर्जुनला थोडासा धीर येतो. अर्जुन पटकन ती चिठ्ठी फाडून घेतो आणि तो चैतन्याला म्हणतो की आज खऱ्या अर्थाने माझी प्रेमाची ही केस मी सक्सेसफुल तर करेनच, परंतु त्याचबरोबर क्लोज देखील करेन. तेव्हा चैतन्य अर्जुनला ऑल द बेस्ट मानतो. त्यानंतर दोघेही हात मिळवतात आणि दोघेही तितकेच खुश असतात. तर तोचपर्यंत खालती सायलीने जी काही बिस्किटं बनवलेली असतात हार्ट शेपची, त्या बिस्किटांचं खालती खूपच कौतुक चाललेलं असतं. तेव्हा तिथे पूर्णाजी म्हणते की कौतुक तर तुम्ही करताय, परंतु आमच्या नशिबात तर ही बिस्किटं नाहीच आहेत, आमच्या नशिबात फक्त खारी बिस्किटच. तेव्हा तिथे मधुभाऊ, प्रतिमा, विमल, सायली जोरजोराचे हसत असतात. तर अचानकपणे चैतन्य व अर्जुन आलेले असतात. दोघांचीही चुळबुळ सुरूच असते. चैतन्य अर्जुनला हिंमत देत असतो की काहीही कर, परंतु ती चिठ्ठी सायली वहिनींपर्यंत पोहोचव. पूर्णाची अर्जुनला विचारते की काय रे, तुमच्या दोघांची नक्की कसली चुळबुळ चालली आहे. तेव्हा अर्जुन तिथे थाप मारतो की नाही पूर्णाची, ते कॉफीचा मग देण्यासाठी आलो होतो ना. तेव्हा मुद्दाम पूर्णाची अर्जुनला चिडवते. ती म्हणते की अच्छा अर्जुन, मला सांग की तुला सतत किचनमध्ये जाण्यासाठी कारणच का हवी असतात. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहत असतो. तर विमल तिथे अर्जुनला म्हणते की अर्जुन दादा, अहो तुम्ही मला आवाज दिला असता तर कॉफीचे मग घेण्यासाठी मी आलीच असते ना. तर प्रतिमा आत्या देखील आता त्या सर्वांमध्ये सामील होते आणि अर्जुनला चिडवते. ती म्हणते की नाही, परंतु जर तुम्ही कॉफीचे मग आणण्यासाठी गेला असता तर अर्जुनला त्याची सायली कशी दिसली असती. तेव्हा सर्वच जण अर्जुनला चिडवत असतात. अर्जुन खूपच लाजतो. त्यानंतर तो म्हणतो की काय प्रतिमा आत्या, तू देखील आता यांच्यासोबत सामील झाली आहेस का. सायलीवरून हे सर्वच जण मला चिडवतात आणि आता तूही. तर चैतन्य अर्जुनला कानामध्ये सांगत असतो की जा ना अर्जुन, अरे पटकन जा आणि तिथे चिठ्ठी ठेवून ये. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं जाऊ चैतन्य, सर्वच जण माझ्याकडेच बघतायत, माझी मस्करी करतायत.
तेव्हा चैतन्य त्याला सल्ला देतो की तुला जमणार नाही आहे का? मग एक काम कर, ती चिठ्ठी आहे ना फाडून टाक. तेव्हा अर्जुन जोराचाच ओरडतो की नाही. घरातील सर्वजण धक्क्याने त्याच्याकडे पाहतात. मधुभाऊ विचारतात की काय झालं जावई बापू? अर्जुन तिथे मधुभाऊंना सांगतो की काही नाही, कॉफीचा मग ठेवायला जाणार आहे ना मी. तर अर्जुनला चैतन्य सांगतो की चा अर्जुन, तू करू शकतोस. आणि त्यानंतर अर्जुन ज्यावेळी किचनमध्ये गेलेला असतो त्याच वेळेस तो कॉफीचा मग ठेवतो आणि घरातील सर्व त्याच्याकडेच पाहत असतात. त्यामुळे अर्जुनची हिंमतच होत नाही की ती चिठ्ठी सायलीजवळ ठेवायची आणि तो तसाच परततो. चैतन्य त्याच्यावरती इतका खुश होतो आणि म्हणतो की वा अर्जुन, क्या बात है, एका फटक्यात तुला जमलं की. ठेवलीस ना चिठ्ठी? चिठ्ठीचा विषय काढल्यानंतर अर्जुन चाचपडतो आणि तो सांगतो की नाही, चिठ्ठी नाही ठेवली, मी फक्त कॉफीचं मग ठेवून आलो. म्हणजे घरातले सर्वजण माझ्याकडे पाहत होते ना, मला नाही जमलं चिठ्ठी ठेवायला. चैतन्य त्याच्यावरती खूपच चिडतो आणि तो म्हणतो की अरे तुला काय काम सांगितलं होतं, तू काय करतोयस अर्जुन? हे बघ, आता तुझ्याकडे शेवटचा चान्स आहे. माझा कॉफीचा मग ठेवायला जा आणि सायली वहिनींना चिठ्ठी देऊन ये. अर्जुनला चैतन्य हिंमत देत असतो. त्याचनंतर अर्जुन ज्यावेळी वाघासारखा छाती पुढे करून तरी चालत असतो, परंतु ज्यावेळी तो सायलीला पाहतो तेव्हा त्याचं मांजरच होतं आणि तो तिथेही पूर्णपणे गोंधळलेलाच असतो. तो बाहेरच्या बाजूला बघतो तर पूर्णाची, मधुभाऊ, प्रतिमा त्या तिघेही बोलण्यामध्ये गुंतलेले असतात. अर्जुन थोडीशी हिंमत दाखवून तो चिठ्ठी कॉफीच्या मगच्या खाली तरी ठेवतो आणि चैतन्याला ज्यावेळी तो इशारा करत असतो की त्याने काम फत्ते केलं आहे, आता सायलीपर्यंत चिठ्ठी नक्की पोहोचेल असं वाटत असतानाच अर्जुन जाऊन किचन कट्ट्याला धडकतो आणि त्यानंतर त्याच्यावरची भांडी खालती पडतात. जोराचा भांड्याचा आवाज झाल्यानंतर घरातील सर्वजण पुन्हा अर्जुनकडे पाहत असतात. पूर्णाची अर्जुनला विचारते की काय झालं? अर्जुन तिथे पुन्हा खोटं बोलतो की काही नाही, हे पडलं माझ्या हातून. त्यानंतर अर्जुन ते उचलून पुन्हा कट्ट्यावरती ठेवतो, परंतु पुन्हा ते भांडं खालती पडलेलं असतं. घरातील सर्वजण जोरजोराचे हसत असतात, कारण अर्जुन काही ना काही बहाणा करून सायलीच्या कडेनेच घुटपळत असतो आणि ही गोष्ट घरातील सर्वांच्याच लक्षात आलेली असते. त्याचनंतर अर्जुन ते भांडं उचलून सायलीच्या हाती देतो आणि पुन्हा माफी मागून तो चैतन्याकडे जातो. अर्जुन चैतन्याला काम फत्ते झाल्याचं सांगतो की त्याने ती चिठ्ठी कॉफीच्या मगच्या खाली ठेवलेली असते आणि ती चिठ्ठी सायलीपर्यंत पोहोचते असं त्याला वाटत असतं. तर ज्यावेळी सायली अर्जुनकडे पाहत असते तेव्हा अर्जुनही तिच्याकडे पाहतो आणि मुद्दाम तो चैतन्याला सांगतो की चल चैतन्य, आपण जाऊन स्टडीमध्ये बसूयात, चल. तेव्हा तिथे पूर्णाची अर्जुनला विचारते की काय रे अर्जुन, मला सांग, तू तर स्टडीमध्ये जाणार आहेस ना चैतन्यासोबत, मग सतत तिथे किचनमध्येच काय घुटमळतोय? पुन्हा अर्जुनला सायलीवरून सर्वजण चिडवत असतात. मधुभाऊ, प्रतिमा, विमल पुन्हा त्याच्यावरती हसत असतात. चैतन्य तिथे पूर्णाजीला थाप मारतो की नाही, अर्जुनाला पाणी हवं आहे. परंतु अर्जुन, मला सांग, स्टडीमध्ये देखील पाणी आहे, तू किचनमध्ये का जातोय पाणी आणण्यासाठी सारखं सारखं? मुद्दाम चैतन्य देखील अर्जुनची टांग खेचायला लागतो. चैतन्याला तिथे अर्जुन सांगतो की नाही, पाणी हवंय ना मला. तेव्हा पुन्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की चल, स्टडीमध्ये पाणी आहे, चल जाऊन आपण तिथे आपलं आपलं काम करूया. आणि अर्जुनला तो पुढे घालून घेऊन जातो. तेव्हा पूर्णाची, मधुभाऊ, प्रतिमा खूप हसत असतात. अगदी सायली त्या देखील अर्जुनवरती हसू येत असतं. अर्जुन पुरता गोंधळलेला असतो. ज्यावेळी चैतन्य अर्जुनला स्टडी रूममध्ये घेऊन येतो तो त्याच्यावरती खूप ओरडतो. तो म्हणतो की अर्जुन, अरे तुला कळतं की नाही, असे ॲक्टिंग करतात का? सायली वहिनीनं कळलं असतं ना सगळं अचानकपणेच. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, मला काय ॲक्टिंग जमते का? जर ॲक्टिंग जमत असती तर ॲक्टरच झालो असतो ना, लॉयर कशासाठी झालो असतो? तेव्हा चैतन्य त्याला सांगतो की तुझ्या बोलण्यात पॉईंट आहे. परंतु अर्जुन खूप एक्सायटेड असतो सायलीची रिॲक्शन पाहण्यासाठी आणि त्यासाठी अर्जुन सतत किचनमध्ये घुटमळत असतो की जेणेकरून सायली ज्यावेळी ती चिठ्ठी वाचेल तेव्हा तिच्या मनातल्या भावना नक्की ती व्यक्त करेल. किंवा सायली हसली, लाजली तर अर्जुनला त्याची प्रेमाची केस कन्फर्म आहे हे लक्षात येईल. परंतु चैतन्याने त्यापूर्वीच अर्जुनला स्टडी रूममध्ये आणलेलं असतं, म्हणून अर्जुन चैतन्याशी वाद घालत असतो. अर्जुन तिथे खूप एक्साइटमेंटमध्ये विचारतो की चैतन्य, मिसेस सायलीने ती चिठ्ठी वाचली असेल ना, मी जाऊन बघून येऊ का?
तेव्हा चैतन्य अर्जुनला अडवतो आणि म्हणतो की अरे तुझं नक्की चाललंय तरी काय. अर्जुन सांगतो की चैतन्य तुझ्या लक्षात येतंय का, अरे ती चिठ्ठी ठेवून अर्धा मिनिट झाला आहे, त्यांनी वाचली असेल ना. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, अर्धा मिनिट झालाय अर्जुन. पुन्हा अर्जुन एखाद्या लहान मुलासारखा चिडतो आणि तो चैतन्याला फटकारतो की मला आता उगाच चिडवू नकोस. अर्जुनच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात. सायली नक्की त्याच्या प्रेमाचं उत्तर काय देईल हे त्याला पाहायचं असतं. तो खूप उत्सुक असतो सायलीची रिॲक्शन पाहण्यासाठी. म्हणूनच अर्जुन चैतन्याचं काहीही न ऐकता तसाच बाहेर निघालेला असतो सायलीला पाहण्यासाठी. तेव्हा चैतन्य अर्जुनचा शर्ट खेचून त्याला मागे खेचायला लागतो. त्याला तो सांगतो की अशा अवस्थेत बाहेर जाणार आहेस का अर्जुन, बीपी वाढलेल्या अवस्थेत जाणार आहेस का, आणि सायली वहिनीने तुला असं बघितलं तर, अरे थोडा थांब, जरा धीर घे. चैतन्य अर्जुनला सांगतो की तू थोडासा थांब आणि दीर्घ श्वास घे. अर्जुनला काही कळतच नाही, तो विचारतो म्हणजे. तेव्हा चैतन्य सांगतो की डीप ब्रीदिंग कर. तर अर्जुन खूप हसायला लागतो आणि म्हणतो की हां मिसेस सायली असंच म्हणतात मला. तेव्हा अर्जुनला चैतन्य सांगतो की म्हणतात ना, मग त्या जे सांगतात ते करशील ना. तेव्हा अर्जुन दीर्घ श्वास घेत असतो. चैतन्य त्याला विचारतो की काय अर्जुन, बरं वाटतंय ना थोडंसं तरी तुला. तेव्हा चैतन्याला तो सांगतो की अजिबातच नाही. त्यानंतर चैतन्याला अर्जुनची थोडीशी काळजी वाटायला लागते, कारण अर्जुन एखाद्या लहान मुलासारखा वागत असतो आणि त्याला आवरणं चैतन्याला मुश्किल झालेलं असतं. चैतन्य अर्जुनला चेअरवरती बसायला सांगतो आणि थोडंसं शांतही राहायला सांगतो. अर्जुन खूप उत्सुक असतो सायलीची रिॲक्शन पाहण्यासाठी. त्यासाठी त्याची तडफड चालू असते. त्याच्या हार्टबीटही खूप वाढलेले असतात. तर तोचपर्यंत ज्यावेळी प्रतिमा मधुभाऊ गप्पा मारत असतात तिथेच प्रिया येते. तर मधुभाऊ तिथे पूर्णाजीचे आभार मानत असतात. ते म्हणतात की आमच्या आश्रमामध्ये ना नवीन काही घेण्यासाठी पैसेही नव्हते किंवा ऐपतच नव्हती असंही म्हणू शकता तुम्ही, परंतु अन्नपूर्णा मॅडम तुमच्या ट्रस्टचा मात्र आमच्या आश्रमाला खूप उपयोग झाला बरं का, त्यासाठी खरंच थँक्यू. तेव्हा तिथे पूर्णाजी सांगते की मधुभाऊ, अहो आमच्या ट्रस्टचा तोच तर हेतू आहे, गरिबांची मदत करायची. तर तोचपर्यंत प्रिया कॉफीचं मग घेऊन आलेले असते. ज्यावेळी ती किचनमध्ये जाते पाहते तर अर्जुनने ठेवलेल्या कॉफीच्या मग खाली एक चिठ्ठी असते जी की सायलीसाठी असते. प्रियाने गुपचूप ती चिठ्ठी काढून घेतलेली असते आणि सायलीचंही तिच्याकडे काहीच लक्ष नसतं. त्याचनंतर प्रिया प्रतिमाजवळ येते. तर तोचपर्यंत अर्जुनला चैतन्य श्वास घेण्यासाठी सांगत असतो. अर्जुन श्वास तर घेतो परंतु त्याने तो सोडलेलाच नसतो, रोखून धरतो. चैतन्य म्हणतो की अर्जुन काय करतोयस, श्वास सोडायचा देखील आहे. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो की अरे मग हे तू केव्हा सांगणार आहेस, तू फक्त श्वास घ्यायला सांगितलास ना मला. ज्यावेळी मधुभाऊ प्रतिमा पूर्णाजी त्यांच्या ट्रस्टविषयी सगळं काही बोलणं त्यांचं चालू असतं की कशी त्यांच्या ट्रस्टमार्फत गरिबांची मदत होते, ते सगळं पूर्णाजी सांगत असते. तिथेच प्रिया असते, त्या सर्वांचं बोलणं ऐकत असते. परंतु प्रियाने तिचं काम तर फत्ते केलेलं असतं. अर्जुनच्या प्रेमाचा निरोप सायलीपर्यंत पोहोचूच दिलेला नसतो. तर तोचपर्यंत इकडे चैतन्य अर्जुनचे श्वास मोजत असतो. तो त्याला 1 2 3 असे श्वास घ्यायला सांगत असतो आणि सोडायला सांगत असतो. अर्जुन आता ते सगळं काही थांबवतो. तो चैतन्याला म्हणतो की आता बस झाला चैतन्य, मिसेस सायली तिकडे चिठ्ठी उघडतील आणि मी काही ते माझे श्वास मोजत बसायचे आहेत का. त्यावेळी चैतन्य अर्जुनला म्हणतो की म्हणजे तुला जराही धीर धरवत नाही आहे ना. तेव्हाच अर्जुन सांगून टाकतो की अजिबातच नाही, कारण मला मिसेस सायलीनं बघायचं आहे. चैतन्य अर्जुनला विचारतो की तुला बाहेर जायचंच आहे का, तर चल मग. आणि दोघेही बाहेर आलेले असतात आणि अर्जुनची नजर सायलीवरून हटतच नसते, कारण तो फक्त सायलीकडे पाहत असतो. त्याला वाटत असतं की सायली पटकन ती चिठ्ठी उचलून वाचेल आणि अर्जुनने जसा विचार केला होता अगदी तसंच घडेल. परंतु त्यांना माहितीच नसतं की प्रियाने ऑलरेडी ती चिठ्ठी काढून घेतली आहे. अरे अर्जुनचा प्रेमाचा प्लॅन इथेच फेल झाला आहे. पूर्णाजी तिथे प्रतिभाला विचारते की तुला परत घ्यायला रविराज येणार आहेत का. अगं मला त्यांच्याशी थोडंसं बोलायचं होतं, साधा फोन देखील मला त्यांना करता आला नाही. तेव्हा प्रतिमा सांगते की नाही पूर्णाई, अहो आम्ही घरातून असं अचानकच निघालो ना की आम्ही त्यांना कळवलं देखील नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते की हो पूर्णाची, घरातील सर्वांचीच नजर अर्जुनकडे असते आणि अर्जुनची नजर सायलीकडे. ज्यावेळी कॉफीचे मग धुण्यासाठी सायली जाते त्याच वेळेस अर्जुन खूप खुश होतो आणि तो चैतन्याला म्हणतो की मिसेस सायली आल्या म्हणजे नक्कीच आता त्या ती चिठ्ठी वाचतील.
अर्जुन दुसऱ्या बाजूने विचार करतो की चैतन्य, मिसेस सायलीनी जर ती चिठ्ठी वाचली, त्यांना ते सगळं नाही आवडलं आणि त्या खूप भडकल्या, माझ्यावरती चिडल्या, तर मी काय करू? सर्वांच्या समोर हे सगळं घडेल ना. अर्जुनची घाबरगुंडी उडालेली असते. तेव्हा चैतन्य त्याला धीर देतो की अर्जुन, तू जरा शांत हो आणि तिकडे बघ बरं. त्यानंतर अर्जुन पुन्हा सायलीवरती नजर ठेवून असतो. प्रिया, प्रतिमा या दोघेही अर्जुनकडे पाहत असतात. अर्जुनची होणारी चुळबुळ, चैतन्य अर्जुनचं बोलणं, ते सगळं काही ते पाहत असतात. प्रियाने ती चिठ्ठी काढून त्याच्या जागी एक दुसरी चिठ्ठी ठेवलेली असते. ज्यावेळी सायली चैतन्याचा मग उचलते आणि ती धुवायला घेते, त्याच वेळेस ती पाहते तर त्याच्या खालती एक चिठ्ठी ठेवलेली असते. सायली विचार करते की चिठ्ठी कोणी ठेवली असावी इथे, आणि सायली ती चिठ्ठी हाती घेते. तेव्हा अर्जुन इकडे इतका खुश होतो की तो चैतन्याला सांगतो की चिठ्ठी हाती घेतली आहे त्याने, आणि तो खूप एक्सायटेड असतो की सायलीची रिॲक्शन असेल तरी काय, ती हसेल का, लाजेल का, की चिडेल. सायलीचे एक्सप्रेशन पाहण्यासाठीच अर्जुन तिथे थांबलेला असतो. सायली ज्यावेळी ती चिठ्ठी उघडून पाहते तर ती सामानाची यादी असते. सायली विचार करते की सामानाची यादीची चिठ्ठी, परंतु ही तर खूप जास्त जुनी वाटते आहे, कदाचित आईंनी बनवलेली आहे. इथे कोणी ठेवली असावी असा विचार करत सायली चक्क ती चिठ्ठी फाडूनच टाकते. ज्यावेळी सायली ती चिठ्ठी फाडायला घेते त्याच वेळेस इकडे अर्जुनचं हार्टच फेल झालेलं असतं. अर्जुनला जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो. तितकाच धक्का चैतन्याला देखील बसतो. अर्जुनला कळतच नसतं की सायली इतकी इमोशनलेस कशी काय असू शकते की त्यांनी चिठ्ठी वाचून फाडून टाकावी. परंतु ती चिठ्ठी बदलली गेली आहे हे ना अर्जुनला माहिती असतं, ना चैतन्याला, ना सायलीला. कारण ही खेळी प्रियाची असते. प्रियाला काही जरी झालं तरी अर्जुनचं प्रेम सायलीपर्यंत पोहोचूच द्यायचं नसतं. त्यासाठी तिची खटपट सुरू असते आणि तिचा प्लॅन फत्ते झालेला असतो. अर्जुन खूपच चिडतो. तो म्हणायला लागतो की चैतन्य, मिसेस सायलीने ती चिठ्ठी फाडून टाकली यार. त्यांना ती चिठ्ठी फाडत असताना काहीच कसं वाचलं नाही, आणि त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघ, पूर्ण ब्लँक आहेत. तेव्हा तिथे चैतन्य म्हणतो की अर्जुन, मला देखील कळत नाही की सायली वहिनी अशी इमोशनलेस कशी काय वागू शकते. अर्जुन चिडतो आणि तो ठरवतो की काही जरी झालं तरी आत्ताच्या आत्ता जाऊन सायलीला जाब विचारायचा की त्याने त्या चिठ्ठीमध्ये प्रेम व्यक्त केलं होतं आणि ती चिठ्ठी वाचून का फाडली सायलीने. तेव्हा चैतन्य त्याला अडवतो. तो म्हणतो की अर्जुन, अरे जरा थोडा धीराने घे. घरातील सर्वांच्या समोर तू तमाशा मांडणार आहेस का? हे बघ अर्जुन, इथे पूर्णाची मधुभाऊ आहेत, त्यामुळे तू इथे असं वेड्यासारखं वागू नाही शकत आणि जाब तर विचारूच शकत नाही. तू चल बरं माझ्यासोबत, असं म्हणत चैतन्य अर्जुनला वरती त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. अर्जुन आता रडकुंडीला आलेला असतो. त्याला खूपच वाईट वाटत असतं की सायलीने त्याची चिठ्ठी फाडून टाकली. त्याचनंतर अर्जुन चैतन्याच्या पाठोपाठ तिथे प्रिया अस्मिताला म्हणते की चल रूममध्ये, तुला काय घडलं ते सांगते, आणि दोघेही इकडे रूममध्ये येतात. रूममध्ये आल्यानंतर अस्मिता प्रियाला विचारते की तन्वी, तू इतकी खुश आहेस, तुझा चेहराच सांगतोय की नक्की काहीतरी छान घडलं आहे, अगं मला देखील सांग ना. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की सांगते. हे बघ अस्मिता, मी ज्यावेळी बाहेर गेले होते त्याचनंतर तू येऊन मला विचारलं होतंस ना की तिथेच तू का थांबली म्हणून, तर नक्की काय घडलं होतं ते मी तुला सांगते. आणि प्रिया सांगायला लागते की मी मिळालेल्या माहितीचा एक चांगला उपयोग करून घेतला. की ज्यावेळी अर्जुन चैतन्याचं बोलणं चालू असतं की सायलीपर्यंत प्रेमाची चिठ्ठी पोहोचवायची, त्यावेळेस प्रियाने त्यांचं ते सर्व बोलणं हळूच ऐकलेलं असतं. आणि अर्जुनचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठीचे तिची खेळी सुरू झालेली असते. चैतन्याला अर्जुन सांगत असतो की तो घाबरला आहे. जर चिठ्ठी वाचली आणि सायलीच्या मनात तसं काही नसेल तर ती चिडेल, आणि जर खरोखर सायलीचं प्रेम असेल तर ते कन्फर्म करेल. तेव्हा तिथे चैतन्य अर्जुनला धीर देत असतो की तू प्रेमाच्या परीक्षेत बसला आहेत, त्या परीक्षेत तू नक्की पास होशील. प्रियाने अस्मिताला सगळी काही माहिती दिल्यानंतर अस्मिता खूप खुश होते आणि अस्मिता म्हणते की काय, म्हणजे तू चैतन्य आणि अर्जुनमधलं बोलणं चोरून ऐकत होतीस. तेव्हा प्रिया चिडते. अस्मिताला सांगते की त्याला बोलणं चोरून ऐकत म्हणत नाहीत, तर महत्त्वाची माहिती मिळवणं असं म्हणतात अस्मिता. आणि काय हरकत आहे, ते सगळं सोडून दे ना तू. मुद्दा हा आहे की अर्जुनने लिहिलेली प्रेमाची चिठ्ठी सायलीने फाडून टाकली आहे. याचा अर्थ तुला कळतोय का की
त्यांचं नातं फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतं आहे, त्या दोघांमध्ये काही प्रेम वगैरे नाही आहे. तेव्हा तिथे अस्मिता चिडूनच प्रियाला सांगते की तन्वी, तू तो कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय जरा बाजूलाच ठेवा. प्रत्येक वेळेस तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बद्दल माहिती काढायला जाते आणि दरवेळेस तोंडघशी पडतेस तू. अस्मिताने असं बोलता क्षणी प्रिया चिडते. प्रिया तिथे सांगते की हो, परंतु जरी हा मुद्दा बाजूला ठेवायचं झालं तरी एक गोष्ट लक्षात घे ना तू, की अर्जुन सायलीचं एकमेकांवरती प्रेम नाहीच आहे, त्यांचं लग्न खोटं आहे. हे तरी बदलू शकत नाही ना. अस्मिताचा प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही. अस्मिता म्हणते की तन्वी, पण असं कसं काय असू शकतं? अगं ते दोघेही किती एकमेकांच्या प्रेमात आहेत. तू पाहतेस ना की दोघेही एकमेकांसोबत हरवलेलेच असतात. मग तू असं कसं काय म्हणू शकतेस? तेव्हा तिथे प्रिया अस्मिताला जी माहिती देणार असते ती माहिती ऐकून घेण्यापूर्वीच अस्मिता तर्कवितर्क लावते. ती म्हणते की मला एक गोष्ट कळत नाही आहे तन्वी, सायलीने अर्जुनच्या प्रेमाची चिठ्ठी फाडून का टाकली असावी? तेव्हा प्रिया उत्तर देते की अस्मिता, अगं तू मला बोलू दिलं तर याबद्दल तुला माहिती मिळेल ना. प्रिया अस्मिताला सांगते की ज्यावेळी मला त्या चिठ्ठीचं प्रकरण समजलं की अर्जुन चैतन्याचं मी ज्यावेळी बोलणं ऐकलं होतं ना, त्याच वेळेस मला रूममध्ये आल्यानंतर एक आयडिया सुचली आणि प्रियाने अर्जुनच्या त्या प्रेमाच्या चिठ्ठीचा डाव कसा हाणून पाडला ते ती अस्मिताला सांगते. की ज्यावेळी इकडे प्रिया विचारत असते त्याच वेळेस तिचं लक्ष एका डायरीकडे जातं. त्या डायरीमध्ये कल्पनाने सामानाची यादी केलेली असते. तीच सामानाची यादीची चिठ्ठी ती फाडून घेते आणि त्याच नंतर ज्यावेळी ती किचनकडे गेलेली असते तर चैतन्य अर्जुनचं बोलणं सुरू असतं. त्याच संधीचा फायदा घेऊन प्रिया किचनमध्ये जाते, कॉफीचा मग ठेवण्याचा बहाणा करते आणि ती अर्जुनची प्रेमाची चिठ्ठी काढून घेऊन त्या जागी तिने कल्पनाने तयार केलेल्या सामानाच्या यादीची चिठ्ठी ठेवली होती आणि अशा प्रकारे तिने अर्जुनच्या प्रेमाच्या चिठ्ठीचा डाव हाणून पाडला होता. अस्मिता देखील खूप खुश होते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे अर्जुनचं आय लव्ह यू तू सायलीपर्यंत पोहोचूच दिलं नाही. मस्त केलं सा तन्वी. त्यानंतर अस्मिताच्या डोक्यात पुन्हा प्रकाश पडतो आणि ती प्रियाला विचारते की परंतु अर्जुन सायली ज्यावेळी त्यांच्या रूममध्ये असतील तेव्हा ते हजारदा एकमेकांना आय लव्ह यू म्हणत असतील. आजचंच ते चिठ्ठीचं प्रकरण तू हाणून पाडलं, त्यात तुला काय मिळालं तन्वी? असं ज्यावेळी अस्मिता प्रियाला प्रश्न विचारते तेव्हा प्रिया अस्मिताला सांगते की हे बघ अस्मिता, तू एक काम कर, तुझ्या या चिमुकल्या मेंदूला ना जास्त ताण नको देऊस. जे काय घडतं आहे ना ते मस्त हसत एन्जॉय कर ना. मूर्ख अस्मिता प्रियाच्या बोलण्यात अडकते आणि म्हणते की हो अगं, तसंही जास्त विचार केला ना की कपाळावर सुरकुते पडतात म्हणतात. त्यापेक्षा तू जे काही करतेस ना ते तुझं तू कर बाबा. आणि अस्मिता त्या प्रकरणातून हात काढून घेते. त्याचनंतर प्रिया अस्मिताकडे पाहत विचार करते की सायली अर्जुनचं नातं तोडण्यासाठी, दोघांचंही प्रेम एकमेकांपर्यंत पोहोचू न देण्यासाठी मला किती मूर्ख लोकांची संगत घ्यावी लागते आहे. परंतु असू देत, तसेही त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं प्रकरण उकरून काढण्यासाठी मला हीचीच मदत होणार आहे. म्हणूनच अस्मिताशी प्रिया गोडी गुलाबीने वागत असते की जेणेकरून तिच्या संगतीचा तिला फायदा होईल आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं प्रकरण ती बाहेर काढू शकेल. तर तोचपर्यंत इकडे प्रतिमा पूर्णाजीला सांगते की आज खूप मनसोक्त गप्पा मारल्या मी तुमच्याशी. तर प्रतिमा तिथे सांगते की चला पूर्णाई, आम्हाला निघावं लागेल आता. तेव्हा सायली ही किचनमधलं सगळं काम आटोपून तिथे येते. तेव्हा पूर्णाची थोडीशी हळवी होते प्रतिमाच्या बाबतीत. प्रतिमाला ती म्हणते की खरं तर तू माझी लेकीच्या ऐवजी ना सून हसायला हवी होतीस. म्हणजे कसं, मी तुला माझ्या नजरेआड होऊच दिलं नसतं. बघ ना, आत्ता देखील तू पाहुण्यासारखी येतेस आणि पाहुण्यासारखीच जातेस. तेव्हा तिथे पूर्णाजीला प्रतिमा समजावते. ती सांगते की पूर्णाई, अहो मी नंतर येईनच ना, आणि तसंही आता आपण फोनवरती एकमेकींना पाहू शकतो, मनसोक्त गप्पाही मारू शकतो ना. तेव्हा मधुभाऊ, सायली, पूर्णाजी देखील खूप खुश असतात. प्रतिमाशी त्यांच्या अगदी मनमोकळेपणाने गप्पा झालेले असतात. तर मित्रांनो, हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत सायलीने जी चिठ्ठी फाडून डस्टबिनमध्ये फेकून दिलेली असते त्याचेच कागदाचे सगळे तुकडे चैतन्य वरती घेऊन आलेला असतो. चैतन्य धक्क्यानेच अर्जुनला म्हणतो की तुझ्या प्रेमाची रवा आणि साखर कधी झाली? अर्जुन त्याला विचारतो की म्हणजे? आणि ज्यावेळी ती चिठ्ठी सगळे काही जुळवाजुळव करून पाहतात तर ती सामानाच्या यादीची चिठ्ठी असते. तेव्हा अर्जुन तिथे चैतन्याला म्हणतो की तू भलतंच काहीतरी घेऊन आलेला नाही आहेस ना. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन,
डस्टबिनमध्ये ना हेच सारे कागद पडलेले होते, तेच मी उचलून आणलेत. तेव्हा दोघेही आश्चर्यचकित झालेले असतात की हे सगळं अचानकपणे कसं घडलं, चिठ्ठी कशी काय बदलली गेली. तोचपर्यंत रविराज प्रतिमाला घ्यायला आलेले असतात. ज्यावेळी रविराजांचं एक काम निघतं, रविराज जातात, तर प्रतिमा त्यांना सांगते की तुमचं काम होईपर्यंत मी इथे बाहेर पाय मोकळे करू का. आणि नेमकी त्यांची गाडी महिपतच्या घराच्या बाहेरच असते. प्रतिमा ज्यावेळी इकडे तिकडे फेऱ्या मारत असते, तिचं लक्ष महिपतची गाडी आलेली असते तिकडे जातं. ज्यावेळी महिपत गाडीच्या खाली उतरतो तेव्हा प्रतिमाला जबरदस्त धक्काच बसतो. आता महिपतला प्रतिमाने पाहिलं आहे. मग ॲक्सिडेंटच्या ठिकाणी जीवघेणा हल्ला करणारा महिपतच होता हे प्रतिमा स्वतःच्या तोंडून सत्य उलगडेल का. आणि त्याचबरोबर अर्जुनचं प्रेम नक्की सायलीपर्यंत कसं पोहोचेल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. आजचा भाग नक्की तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला